आणि आपल्याला थांबवल्याचं पाहायला मिळतंय आणि इथून जर बघितलं आता कोर्टाच्या दिशेनं वाल्मिक कराड यांना घेऊन जाते। हा परिसर संपूर्ण बंदोबस्तामध्ये आपण या ठिकाणी पाहताय की वाल्मिक कराडला घेऊन पोलीस जे आहे ते सीआयडीचं पथक जे आहे ते केस कोर्टामध्ये आता पोहोचतंय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया सागर यांच्याकडे। सागर, पडदे लावलेले जे गाड्या तर याच गाडीमध्ये जे आहे वृषाली आपण पाहतो या ठिकाणी याच या पोलीस व्हॅन मधून जे आहे ते वाल्मिक कराडला जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी वाल्मिक कराड जो आहे तो याच गाडीमध्ये आहे आणि पूर्णतः बंदिस्त जे आहे या ठिकाणी गाडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वाल्मिक कराडला या केज न्यायालयात आणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत काही आणखी जे लोक आहेत काय देखील पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाल्मिक कराडला जे आहे ते आता या केज कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी वाल्मिक कराडला आता केज न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौज फाट्यासह या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते पोलीस व्हॅनमधून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड व ते 14 दिवस जे आहेत या ठिकाणी आज पूर्ण झालेले आहेत। 14 दिवसाची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला मिळालेली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा केज न्यायालयामध्ये जे आहे त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणी दरम्यान नक्की दोन्ही बाजूने युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी समोर येईलच। काही वेळात सुनावणीला जी आहे ती सुरुवात होईल। आपण पाहतोय खरं तर आज 14 दिवसांची कोठडी जी आहे पोलीस कोठडी ती आता पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आज पुन्हा एकदा केज न्यायालयामध्ये या ठिकाणी ही सुनावणी जी आहे ती होते आणि या सुनावणीमध्ये नक्की काय युक्तिवाद होतोय, वाल्मिक कराडला कुणाच्या गुन्ह्यात आरोप